सामन्याला करूया सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू इनफिल्ड खेळाडूंच्या वरून डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. सिंगल झाली एक्झिक्यूट आणि इथे मात्र सिंगलच्या मदतीने खातं खोललंय. वैयक्तिक खातं नरेश गोपाळ याने संघाचं देखील खातं खोललं गेलंय. एक धाव फलकावर लागते. यस चिखलवाडी संघ एक स्कोरर नक्कीच पाठवा विनंती असेल. यावेळेस बैठक लगावली होती मात्र फटका फसलाय. डॉट चेंडू येतोय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेटर किती सन्मान दिलाय चेंडूला. हलकी हाताने खेळत सिंगल झाली एक्झिक्यूट आणि सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 या धावसंख्येवर. यावेळेस बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक करतोय चुकी. महत्वाची विकेट आली असती जर हा झेल टिपला असता. मात्र क्रिकेट या क्षेत्रामध्ये जर आणि तरला स्थान नाही आहे. सिंगल झाली एक्झिक्यूट आणि सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवर. एक युवा खेळाडू आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतोय. अगदी केरळे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. केरळे संघाचा स्क्वॉड बघितला तर युवा खेळाडूंनी भरलेला स्क्वॉड आपण पाहतोय. अगदी कौतुक करावं लागेल केरळे संघाचं देखील. अगदी युवा खेळाडूंना एक संधी निर्माण करून दिली आहे. अपकमिंग रायझिंग स्टार पाहिलं गेलं तर आणखी एक डॉट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. नाव आहे स्वप्नील. यावेळेस दिशा दिली चेंडूला. थर्ड स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाली एक्झिक्यूट आणि अगदी कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. कारण दोन अगदी समोर आरसीसी गवळेवाडी सारखा संघाचा सारखा मातब्बर संघ असलेला तरी हा खेळाडू आणि हा गोलंदाज डगमगला नाहीये. अगदी या साजेशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी या गोलंदाजीसाठी नक्कीच 201 रुपयाचं पारितोषिक आलंय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेबांच्याकडून. अगदी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी लाजवाब इकॉनॉमिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ती 4 धावेवर इथे मात्र दोन्ही फलंदाजांना रोखलंय आरसीसी गवळेवाडी संघाच्या. यावेळेस पुन्हा दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल्स होतोय थर्ड स्लिप मध्ये अगदी या गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल झाली एक्झिक्यूट. या गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाज विलास याचं सुरुवात चांगली केली आपल्या संघासाठी. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची स्विंग आधी जरूर झाली आहे. डॉट चेंडू आउट केला जातोय. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळेस फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक देखील पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो तब्बल 7 या धावसंख्येवर. धन्यवाद. जो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल इथे मात्र भिरकावलाय, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. इथे पाहिलं तर एक रिव्हर्स अटेम्प्ट नक्कीच पाहायला मिळाला कल्पेशच्या बॅट मधून. छोटा पाकेट बडा धमाका म्हणून नक्कीच त्यांना म्हटलं जातं. आणि आज मात्र त्या धाटणीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली, तर चेंडू जसा आला त्याला मात्र रिव्हर्स करून खेळ नक्कीच सीमारेषा बाहेर झाडलाय. आणि इथे मात्र या 4 धावा पाहायला मिळत आहेत. चला आयोजन कमिटीला विनंती करतो, आपण स्वयंसेवकाची मात्र भूमिका इथे पार पाडा. पुढचा बॉल पुन्हा एकदा विरकावलाय. आता मात्र परफेक्ट इथं बॅट मधून साऊंड आलाय, चेंडू नक्कीच आउट ऑफ द ग्राउंड गेलाय. 7 धाव्यांसाठी कल्पेशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका. सुंदर फटका पाहायला मिळाला कल्पेशच्या बॅट मधून. आज मात्र कुठेतरी कल्पेश वेगळ्या शैलीमध्ये आणि वेगळ्या धाटणीमध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. 2 षटकाचा जर अंत झाला, धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. तो पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर नक्कीच स्वप्नील यांच्या माध्यमातून नक्कीच ते हाताळलं गेलं. 4 धावा नक्कीच आपण पाहिलं ते षटकामध्ये हाताळल्या गेल्या होत्या. आणि नंतर कुठेतरी आपण पाहिलं तर गवलेवाडी संघाला मात्र धावांची भूक खऱ्या अर्थानं इथे पूर्ण करावी लागणार होती, कारण समोर संघ तेवढा मातबर संघ आणि त्या धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर मात्र कुठेतरी धावा करणं गरजेचं होतं. आणि ते खऱ्या अर्थानं पाहिलं तर कल्पेच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळालं, कारण या षटकामध्ये नक्कीच तब्बल 14 धावा आल्यात. आणि या 2 षटकाच्या अनुषंगाने आपण धावसंख्येचा विचार केला त्याचा 18 धावा धावफलकावरती लागल्यात. आता बॅटिंग करणारा संघ अर्थात गवलेवाडी संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सांगी तिसरा आणि वैची फटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल सूर्य चेंडू पाहायला मिळाला, बॅकफुटला गेलेत, थोडस शफल सुद्धा झालेत, बॉडी बॅलन्स सुद्धा नक्की चांगला पाहायला मिळाला. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मिस्टर डायनामाइट आपण म्हणून त्यांना पाहतोय, अर्थात नरेश गोपाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा पुन्हा एकदा संपर्क येत नाहीये. मात्र पंचाने इशारा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवला की अवंत स्वरूपाची धाव असेल. अर्थात गोलंदाजाला मात्र इथे दंडित केलं गेलंय. पुढचा बॉल बॅटचं नक्की लिडिंग एज घेतले, चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. 4 धावेने नक्कीच आपण पुन्हा एकदा पुढे सरसावलंय, वधारले. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. तसेच मित्रांनो पाहिलं गेलं तर PS ज्वेलर्सचे सर्व आदरणीय सन्माननीय रोहितजी कांबळे साहेब यांचं शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं आपली मानाची स्पर्धा अर्थात राधाकृष्ण चषक 2026 मध्ये मी सरांचं नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय आणि या स्पर्धेचा आपण इथे आनंद घ्यायचा आहे. जो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट या चेंडूवरती पाहिलं गेलं तर इथे मात्र 2 धावा आल्यात. 2 धावेने नक्की धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावली आहे, वधारली आहे. धावसंख्या अर्थात बिनबाद 25 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र भिरकावलाय, चेंडू जातो लांब खूपच लांब. 6 धावा, षटकार. नरेशच्या बॅट मधून हा मोठा फटका आला 7 धाव्यांसाठी. धावसंख्येत मात्र आता कुठेतरी आपण पाहिलं तर भर होताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण अर्थात धावफलकावरती कुठेतरी वेगाने मात्र धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 लॉस ऑफ 0 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना RCC गवळेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो प्रयत्न कुठेतरी असफल ठरलाय. अर्थात बदल नक्कीच करण्याचा प्रयत्न केला होता, तो बदल कुठेतरी अंगलट आलाय, कारण अवंत सुरबाची धाव मात्र इथे धाव फलकावरती ऍड झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा तर लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक 8 डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतायत, मात्र झेल काही टिपता आला नाहीये. आणि इथे मात्र प्रामाणिकपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला खेळाडूकडून, कारण नक्कीच त्यांनी पाहिलं की आपला पायाचा स्पर्श मात्र कुठेतरी सीमारेषेला झालाय. आणि इथे मात्र या 4 धावा आहेत. 4 धावांनी नक्कीच पुन्हा धावलं, पुन्हा एकदा पुढे सरसावलंय. 36 धावा. पुढचा बॉल वेगळ्या शैलीमध्ये नक्कीच खेळून काढलाय, जाणलंय, हेरलंय आणि तदनंतर मात्र सीमा रेषेच्या बाहेर धाडलंय या चेंडूला. धावा मिळतायत 4. चेंडू होतोय पुन्हा एकदा फरार. 4 धाव्यांसाठी चौकार. मित्रांनो, आपण सामना पाहतो. एका बाजूला आरसीसी गवळेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट केरळ हा संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिल्यांदा हा संघ आपल्या असोसिएशन मध्ये आज खेळताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या संघाचा, या युवा खेळाडूंचं नक्कीच हार्दिक स्वागत असेल. आज खऱ्या अर्थानं पहिली स्पर्धा, पहिली मॅच आपण आज खेळताय आणि एक बलाढ्य संघ अर्थात आरसीसी गोलेवाडी संघाच्या विरुद्ध आपण खेळताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मागवते इथे मात्र सज्ज झालेत. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वरती इथे मात्र कल्पेशच्या बॅट मधून हा मोठा फटका. 6 धाव्यांसाठी षटकार. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण यांच्या माध्यमातून. नक्कीच खऱ्या अर्थानं हा चेंडू कुठेतरी कमी गतीचा नक्कीच हाताळला गेला, मात्र कल्पेश आपण पाहिलं तर एक चाणक्य खेळाडू आहे, तरी नक्कीच पाहिलं, जाणलं आणि तदनंतर मात्र चेंडूला भिरकावून दिला 6 धाव्यांसाठी. चला आयोजकांना विनंती करतोय, सहा धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट. आज मात्र कुठेतरी एक कल्पेश मात्र आपला नॅचरल खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. या 4 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या अर्थात 50 धावांची भागीदारी इथे मात्र पाहायला मिळाली आहे. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र बेल्ट झाले आहे. एका बाजूला नरेश गोपाळ, एका बाजूला कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय, आणखीन एक मोठा फटका. 6 धाव्यांसाठी षटकार. या 6 धावेने जबड धावसंख्येचा. त्याला बॉल द्या ना प्लीज. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. छप्पन धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल कधी ह्या दिशेला कधी त्या दिशेला, दोन्ही दिशेचा पुरेपूर वापर करतोय आणि अपोजिट संघाची मात्र दूरदशा करून ठेवली आहे या फलंदाजानं, अर्थात कल्पेशानं. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय 6 धाव्यांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 62 आकड्यावरती. 62 धावा फलकावरती लागल्यात. नऊ चेंडू मध्ये 35 धावांची वैयक्तिक झुंजार खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात कल्पेश. चला थोडं स्पीडअप करा प्लीज मित्रांनो, विनंती असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय
आता मात्र आणखीन एका मोठा फटका येतोय 6 धाव्यांसाठी. आता कुठेतरी हवी ठरलाय तो कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत पाहिले तर 4 मोठे फटके ते मात्र पाहायला मिळालेत आणि इथे मात्र गोलंदाज चुकी करतायत. स्क्वेअर लेग पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यामध्ये नो चेंडू. मात्र इथे सुद्धा मिळतील आपल्या धावा. टोटल 5 इथे धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या नक्की जाऊन पोहोचली 73 आकड्यावरती. 73 धावा धावफलकावरती लागल्यात. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा उडवला आपण पाहिलं तर त्याच दिशेला क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि हा येतोय आणखीन एक चौकार. आज मात्र कल्पेश आपण चांगल्याच फॉर्म मध्ये नक्कीच पाहायला मिळतात. 4 षटकांचा नक्की जरूर अंत झालाय. धावसंख्येचा विचार केला तर आजच्या दिवसातील उच्चांकी धावसंख्येमध्ये पाहायला मिळाली आहे. अर्थात कोणताही गडी माघारी परतलाय. तब्बल 77 धावांची भागीदारी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 77 धावा झाल्यात आणि 78 धावांचं मात्र लक्ष ठेवलंय. आणि आपण पाहिलं गेलं तर त्यामध्ये नक्कीच आज मात्र कुठेतरी छोटा पाकेट मात्र मोठा धमाका करून गेलाय. नाव आहे कल्पेश. कल्पेशला बाद आपण मात्र उंचावून करायची आहे. त्याने खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळाली आहे. 48 धावांची झुंजार खेळी कल्पेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन कल्पेश. चला नेक्स्ट मॅच श्री विठ्ठल देवी क्रिकेट क्लब मालसोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. नवलाईवाडी संघाचा संघनायक आणि मालसोडे संघाचा संघनायक. चला विनंती करतोय थोडं फास्ट घ्या प्लीज. गोलेवाडी संघ आपण प्लीज थोडस कॉपरेट करा. मी पुढील सामन्याचं नाणेफेक मी पाहायला गेले तर PS ज्वेलरचे सर्व आदरणीय सर्वांनी रोहितजी कांबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते येथे मात्र आपण नाणेफेक इथे करायचे. मित्रांनो आपण आज पाहिलं तर जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय ते PS ज्वेलरचे सर्व रोहित कांबळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेत. तसे त्यांच्या शुभ हाताने आपण पाहता या सामन्याचं नाणेफेक इथे केलं जातंय. चला मालसोडे संघ आपण नाणेफेक जिंकलात. आपण आपला निर्णय आणि आपल्या संघासोबत आपण मात्र इथे तयार राहायचंय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 77 धावा फलकत आणि 78 धावांचं लक्ष आहे आणि 78 धावांचं लक्षाचा पाठलाग करताना सालवेड मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय सुजित आणि सत्यजित माफ करा आणि किशोर. सुजित आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाहायला मिळते. तो गोलंदाजी माग होती. गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक. पहिलाच बॉल इथे मात्र सुरेख चेंडू इथे हाताळला गेलाय. अठ्ठेचाळीस धावांची झुंजार खेळी आज मात्र कल्पेशच्या बाडून पाहायला मिळाली आहे. आज मात्र इन्स्टावरती रील्स आणि रील्स नक्कीच पाहायला मिळतील. पुढचा बॉल सुरेख चेंडू आणि तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आणि काय घडलंय तर इथे मात्र चुकी घडली आहे. क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी तर नक्कीच छान झाली. मात्र थोडे कुठेतरी कलेक्शन थोडं खराब आपल्याला पाहायला मिळालंय. एक धाव मात्र इथे पूर्ण केली गेली आहे. पुढचा बॉल उलटॉस त्याला मात्र भिरकावून दिलाय. पाहिलं तर आपण खऱ्या अर्थानं फायनलच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार.
4 धावा आपण पाहिल्यात इथे खऱ्या अर्थानं किशोर यांच्या बॅट मधून या 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल पुण्याचा गोलंदाजी माग होती युवा गोलंदाज प्रतीकांना आपण पाहतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू इथे हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मित्रांनो मागील मॅच पाहिली अर्थात यजमान संघ अर्थात चिखलवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो येलवन जुगाई या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला एक विद्यमान लढत पाहायला मिळाली आणि या स्पर्धा त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं येलवन जुगाई हा संघ विजय ठरला आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अर्थात यांनी खऱ्या अर्थानं फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 गडी मात्र माघारी परतवलेत असा अनिकेत ठरलाय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मी अनिकेतला विनंती करतोय की आपण यायचंय. चला अनिकेत आपण कुठे असाल तर प्लीज या. तसेच आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी खेतल साहेब यांचं शुभागमन झालंय. मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचंय आणि या स्पर्धेचा मात्र इथे आपण आस्वाद घ्यायचा आहे. मी सन्माननीय लक्ष्मणजी खेतल साहेबांना विनंती करतो की आपण या आणि आपण आपल्या शुभ हस्ते मी लक्ष्मणजी खेतल साहेबांना विनंती करतो आपण याने आपण आपल्या शुभ हस्ते इथे आपण इथे सन्मानित करायचंय अनिकेतला जो मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आपण पाहतोय. सांगी दुसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी माग होती मंगेश आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक होती आपण सुजितांना आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चुकी घडतीये. जिथे मात्र एक सिंगल धाव तिथे मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केले गेले. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. या 2 धावेने नक्की धावाला पुन्हा एकदा पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या 2 पोहोचते अर्थात 9 आकड्यावरती. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत आणि पुढील वर्षात आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊ मैदानाच्या आत होते पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. मंगेशाचा बॉल आणि इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. मात्र पंचांनी मात्र इथे कवायत केली आणि इथे मात्र गोलंदाज मात्र दंडित केले गेले. तसेच नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहिजे एका बाजूला नवलेवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मालसोडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. मालसोडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले गेले ते नवलेवाडी संघाला. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण तयार राहायचंय आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय ते इथे मध्ये पाहायला गेले तर मोठा फटका इथे मात्र लगावलाय. अर्धा सुजितच्या बाळूचा मोठा फटका आला. 6 धाव्यांसाठी षटकार आलाय. 6 धाव्याने नक्की धावला पुन्हा एकदा पुढे सरसावले वधारले. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 16 धावा फलकावरती लागल्यात. 16 धावा फलकावरती लागल्यात. पुण्यात गोलंदाजी माग होती. गोलंदाज सज्ज होतात आपण पाहतोय. मंगेशांना पाहतोय. पुढचा बॉल पुण्यात नक्कीच ऑन साईडला खेळून काढल्या. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. चेंडू पर्यंत येतील. तत्वरम पाहिलं एक सिंगल धावे ते मात्र पूर्ण होते. एका धावेने पुण्यात आपल्याला नक्कीच पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा दाबळकावतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी असेल. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात केरळ संघ आपल्याला पाहायला मिळतो.
पुढचा बॉल पुन्हा त्या खोलात टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र सिंगल धाव पूर्ण होतीये. आज मात्र कुठेतरी या बॅकफुट ठेवलं गेलंय. ते सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना केरळ संघाला आपण पाहिलं तर 78 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. कुठेतरी मोठ्या फटकांची मात्र इथे अत्यशबाजी करावी लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेश चेंडू हाताळला गेला. सफल झाले. बॅट आणि बॉल संपर्क आला नाहीये आणि नक्कीच एसटी रक्षकांकडून पाहिलं गेलं तर नरेश यांच्याकडे चेंडू नक्कीच विसावला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता येणारे 12 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 56 ची गरज आहे. चला गवळवाडी संघ थोडा स्पीडअप करा प्लीज. चला मित्रांनो 8 मिनिटांचा अवधी आहे. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय निलेश यांना आपण पाहतोय. निलेश यांचा पहिलाच बॉल वेगवान चेंडू इथे हाताळला गेला. परफेक्ट लाईन लेंथ वरती चेंडू मात्र इथे रिलीज केला जातोय. नक्कीच कुठे ते पाहायला गेले तर गती नक्कीच तेवढी दिली जाते. टप्पा सुद्धा अचूक पाहायला मिळतोय. भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू इथे पाहायला मिळाला. बॅटने बॉलचा संपर्क येत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. निलेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निलेश गवळी म्हणून आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतायत. यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 अर्थात ओव्हर नंबर 3 चा खेळ मात्र इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खुळा टाकलाय. खुळून काढलाय. कव्हर दिशेला क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. चेंडू पर्यंत येतील. तद्वर पाहिलं तर एक धाव व्यतिरिक्त मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. माफ करा 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पॉइंटला नक्कीच खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत. टीपमधून चेंडू पर्यंत येतील. फेकी करतील आणि इथे मात्र थोडी खराब फेकी पाहायला मिळाली. आता बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण इथे केल्या जातात. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल 26वा धावफलक इथे मात्र अवध स्वरूपाची धाव आली आहे आणि एका धावेने पुन्हा धावफलक नक्कीच पुन्हा वधारलंय. 27वा धावफलकावरती लागल्यात. 78 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. आज मात्र कुठेतरी धावा जास्त आहेत त्यामुळे कुठेतरी लेझी क्रिकेट नक्कीच पाहायला मिळते. ते गवळीवाडी संघाच्या माध्यमातून. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक 4थं आणि वैयक्तिक पडत घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश. छोटा पाकिट बडा धमाका. फलंदाजी करत असताना वैयक्तिक 48 धावांची झुंजार खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आता मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल सुरेश चेंडू त्या हाताळलाय. आज मात्र कुठेतरी कल्पेश यांचा मात्र दिवस आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल वेगवान चेंडू इथे हाताळला. नक्कीच चेंडू शरीरावरती आदळला. शॉर्ट सरमेला चेंडू ट्रॅव्हल झाला. मात्र कोणत्या प्रकारची धाव येते मात्र घेतली जात नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आले. तसे मित्रांनो पाहिलं गेलं तर
ओम साई ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा श्री आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील साहेब याच्याबद्दल शुभागमन झाले. त्याचं मी आयोजकांच्या वतीनं इथे मात्र सहर्ष स्वागत होते. आणि आज खऱ्या अर्थानं पाहिजे त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं चषक नक्की त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. या दिलदार व्यक्तिमत्वाचं देणगीदारांचा अर्थात आदरणीय सन्माननीय श्री राहुलजी पाटील साहेब यांचं मात्र हार्दिक स्वागत असेल. जो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट आपण पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिला तर हाफ ट्रॅकर होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता. त्याला मात्र फायदे नक्कीच खेळून काढले. या 4 धावा आल्यात कुठेतरी. हा सामना आज केरळ संघाने माझ्या हातातून नक्कीच गमावलाय की काय, कारण जशी सुरुवात हवी होती तशी नक्कीच कुठेतरी सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली नाहीये. आणि त्या अनुषंगाने पाहिले गेलं तर नक्कीच विजयाच्या मात्र दुर्वडताना पाहायला मिळतोय हा केरळ संघ. पुढचा बॉल समोरच्या दिशेला गणेशांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातो सीमा रेषेच्या सुद्धा बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. षटकातील अजून या चौकार आहे. चौकार अजून या 2 चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी असेल. माफ करा, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल येथे मात्र विरकावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कोणती चुकी होत नाही. विकेटचं पतन. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला जातोय तो अर्थात RCC गवळीवाडी संघाच्या बाजूने. जिंकल्या संघाचं अभिनंदन, तसे हारले संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तसेच त्या केरळ संघाचा गोलंदाज ज्याच्या माध्यमातून पाहिले तर परिषद हाताळलं गेलं फक्त आणि फक्त 4 धावेचं. त्याला ते पारितोषिक लावलं होतं. ते अर्थात आपल्या असोसिएशनचे लाडक्या अध्यक्ष आदरणीय